भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील अष्टम खंड चालू असून या 8व्या खंडातील भाग दुसरा पण पाहतो आणि भाग दुसऱ्यामधील चॅप्टर 5 समता आणि समान व्यवहाराचे समर्थन या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुख बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देसना सुखा संघर्ष सामगे समागान तपो सुख. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्ग 14:194 समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. चॅप्टर 5 समता आणि समान व्यवहाराचे समर्थन. तथागताने भिक्खू संघासाठी जितके नियम तयार केले होते त्यांचा त्यांनी स्वखुशीने स्वीकार केला होता व ते आपणालाही बंधनकारक मानले होते. भगवान बुद्धानं जे भिक्षू लोकांसाठी जे नियम केले होते ते नियम स्वतः तथागत भगवान बुद्धसुद्धा पाळत होते. आपण संघाचे प्रमुख आहोत आणि आपल्यावरील असीम प्रेमाने आणि आदराने नियमपालनाबाबत आपणास सहज सवलत मिळू शकतील अशी परिस्थिती असतानाही तथागतांनी काही खास सवलती किंवा नियम विमुक्त हक्काने उपभोगलेल्या नाही. कारण समता म्हणल्यावर जे सर्वाला नियम ते स्वतःला. भिक्खू दिवसातून फक्त एकदाच अन्नशन करतात, म्हणजे अन्न खातात, एकच वेळा जेवण करतात. हा भिक्खू वर्गासाठी केलेला नियम तथागतांनीही स्वीकृत केला आणि त्याचे पालनही केले. ते तथागतसुद्धा दिवसातून एकच वेळा अन्न ग्रहण करत होते. भिक्खूंची काही खाजगी मालमत्ता असता कामा नये हा नियमही तथागतांनी स्वीकृत केला आणि त्याचे पालन केले. म्हणजे भिक्षुला नियम होते ते तथागतांना पाळले. भिक्खूपाशी फक्त 3च चिवरे असली पाहिजेत हा नियमही सर्व भिक्खूप्रमाणे तथागतांनी स्वीकृत केला व त्याचे पालनही केले. एकदा भगवान बुद्ध शाक्य देशात कपिलवस्तूमधील वटवाटिकेत राहत होते. त्यावेळी तथागताची मावशी प्रजापती गौतमी स्वतः हाताने कातलेली व विणलेली नवीन वस्त्र जोडी घेऊन आली व तिचा स्वीकार करण्याची तिने तथागतांना विनंती केली. तथागतांनी तिला सांगितले, प्रजापती ती संघाला अर्पण कर. तिने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा तशी विनंती केली आणि तिला तेच उत्तर मिळाले. नंतर आनंदाने आग्रह केला, भगवान गौतमीने आणलेल्या वस्त्राचा आपण स्वीकार करावा. आपल्या मातेच्या निधनानंतर प्रजापती गौतमीनेच दाई आणि दत्तक माता होऊन आपली फार सेवा केली होती, पण वस्त्र संघालाच अर्पण करण्यात यावी हा आपला आग्रह तथागतांनी सोडला नाही. प्रारंभी भिक्खू संघाचा असा नियम होता की भिक्खूंची वस्त्रे उकिरड्यावर पडलेल्या चिंध्यातून तयार करण्यात यावीत. धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून परावृत्त करता येईल म्हणून हा नियम केला होता. एकदा जीवकाने नव्या कापडाचे तयार केलेले चिवर स्वीकारण्याचा तथागतांना आग्रह धरला. जेव्हा तथागतांनी त्या चिवराचा स्वीकार केला तेव्हा तथागतांनी मूळ नियमात तसा बदल केला
आणि भिक्खूंनाही ती सवलत जाहीर केली. तेव्हापासून आजपर्यंत ते जीवन नवे घेतल्या जातात. तर अशा प्रकारे भगवान बुद्धाचा विचार समता आणि समान व्यवहाराचे समर्थन हे तथागताने तंतोतंत आपल्या जीवनामध्ये पाळलेलं आहे. आता भाग तिसरा सुरू होते. या भाग तिसऱ्यामध्ये त्यांची आवड आणि नावड, म्हणजे तथागतांना काय आवडत होतं आणि काय आवडत नव्हतं. चॅप्टर 1, त्यांना दारिद्र्य नापसंत होते. बघा, तथागत भगवान बुद्ध माझे शिष्य हे भिकारी नकोत हे तथागताचं म्हणणं होतं. म्हणून तथागत त्यांना दारिद्र्य नापसंत होते. माझे भिक्षुक किंवा माझे उपासक हे दारिद्र्यी नसले पाहिजेत. एक प्रसंग आहे. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या जेतवन आरामात राहत होते. त्यावेळी गृहपती अनाथपिंडक त्यांच्या दर्शनासाठी आला व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसला. नंतर त्याने तथागतांना विचारले की मानवाने धनार्जन का करावे, हे धन का गोळा करावं. तू विचारतोस म्हणून तुला मी सांगतो. तथागत म्हणाले, ज्याने मेहनतीने धन मिळवले आहे, ज्याने हाताने कष्ट करून धन मिळवलं आहे, ज्याने घाम गाळून धन मिळवलेलं आहे, तसेच ज्याने न्याय मार्गाने धन कमावलेले आहे, अशा एखाद्या आर्य श्रावकाचे उदाहरण घेऊ. त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी होतो आणि ते सुख व आनंद तो टिकू शकतो. तो आपल्या मातापितरांना सुखी व आनंदी करतो आणि तसे राखतो. त्याप्रमाणे आपली पत्नी, मुले, दास व कामगार यांनाही धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या स्नेहासोबत्यांना सुख आणि आनंद देतो, तसे सुखी आणि आनंदी राखतो. हा दुसरा हेतू आहे. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी, राजा तसेच चोर, शत्रू आणि वारस ह्यापासून होणारी हानी तो टाळू शकतो. तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो. हा तिसरा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुलयज्ञ, अतिथीयज्ञ, पितृयज्ञ, राजयज्ञ, देवयज्ञ असे पंचयज्ञ करू शकतो. हा धन प्राप्ती करण्याचा चौथा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती उच्च हेतूचे स्वर्गीय सुख प्राप्त नेणारे, स्वर्गलोकांच्या दिशेस प्रवृत्त करणारे असे दान, अहंकार व आळस ह्यापासून मुक्त असलेल्या सर्व गोष्टी धीराने व विनम्रतेने सहन करणाऱ्या, स्वतंत्र, शांत आणि परिपूर्ण होण्याचा यत्न करणाऱ्या सर्व श्रमणांना आणि संतजनांना देतो. हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू होय. अनाथपिंडकाला समजले की गरिबीचा गौरव करून तथागतांनी गरिबाचे सांत्वन केले नाही किंवा मानवाने प्राप्त करावी अशी सुखी जीवन वृत्ती म्हणून
कृती म्हणून गौरवीला श्रेष्ठत्व दिले नाही. गरिबीला तथागताने श्रेष्ठत्व दिलेलं नाही. अशा प्रकारे आजचा आपण व्हिडिओ इथे थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. सर्व सबस्क्रायबर मित्र तसेच श्रोते मंडळी, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील हे जे माझे व्हिडिओ आहेत, गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलवर 450 व्हिडिओ आहेत. आपण रोजचा एक व्हिडिओ पहा, इतरांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान हे कोण्या एका जाती धर्मासाठी नसून अखिल मानवजातीच्या हिताचं हे तत्त्वज्ञान आहे. याच हेतूनं आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलवर हे तत्त्वज्ञान रोजचा एक व्हिडिओ टाकत असतो. म्हणून आपण सर्वांनी पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि कॉमेंट्स करा. सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल.